चल मानसी, ही मुलं दहीहंडी फोडून यायच्या आत आपण गोपाळकाला रेडी ठेवूया आपला. हो. आता हे बघ, आपण सगळे इन्ग्रेडियंट्स बघूया. सगळ्यात आधी जाड पोहे, आणि जाडच घ्यायचे. पातळ केलं ना की ते थोडंसं गचका होतो त्याचा, त्यामुळे जाडच पोहे ठेवूया. ह्या आहे ज्वारीच्या लाया, साळीच्या लाया, हे ऑप्शनल आहे. मुरमुरे, पंढरपुरी डाळ्या, भाजलेले शेंगदाणे, अगदी बारीक चिरलेली काकडी, मी सालासकट घेतलेली आहे. डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेलं सफरचंद, हे पण सालासकट आहे. हे पण ऑप्शनल आहे कारण काळं पडतं थोड्या वेळाने ते. हे घरी केलेलं लिंबाचं गोड लोणचं फोडी सकट, आणि घरी केलेलं आंब्याचं लोणचं. मिरची आणि आलं मी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. बारीक चिरून टाकलं तरी चालतं, पण ते मुलांना खाताना ना दाताखाली येतं, मग तिखट लागू शकतं. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी साखर आणि मीठ. आता हे आपलं शो स्टॉपर माखन चोरचं आवडतं दही, आणि हे खूप आंबट नको, अधमुरं दही असेल तर चांगलं आहे. झाले इन्ग्रेडियंट सगळे. हे बघा, आता मी हे भिजवलेले पोहे घेते. ज्वारीच्या लाया, ॲक्च्युली गोपाळकाल्यामध्ये ह्याचं काही प्रमाण नाही आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साळीच्या लाया, मुरमुरे. आता ह्याच्यात ह्या पंढरपुरी डाळ्या टाकते, भाजलेले दाणे शेंगदाणे, सफरचंद अगदी बारीक चिरून टाकायचं. मी कमी टाकते कारण ते काळपट झालं की चांगलं नाही दिसत. बारीक चिरलेली काकडी, डाळिंबाचे दाणे. आता इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हे गोड लिंबाचं लोणचं. हे थोडा हे फोडी सकट टाकायचं, म्हणजे ती फोड जी आली ना दातामध्ये खूप मस्त लागते. आता थोडं कैरीचं लोणचं. इथे मी आलं मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही बारीक चिरून किसून घेतलं तरी चालेल, पण मुलांना दातात आलं ना तर तिखट लागू शकतं. ह्याचं पण असं आहे की तुम्हाला जर थोडंसं तिखटपणा पण या आंबट गोडाबरोबर पाहिजे असेल तर वाढवलं ह्याचं प्रमाण तरी चालतं. आता थोडी साखर मी 1 चमचा घेते इथे. चवीप्रमाणे मीठ. आता सगळ्यात आपला मेन शो स्टॉपर श्रीकृष्णाचं आवडतं दही, आणि हे दही खूप आंबट नसावं, अधमुरं दही असं. जेव्हा सगळं दही आणि लोणी कृष्णाच्या गोकुळामधून कंसाकडे जायचं, त्यामुळे सगळ्या सवंगड्यांना ते काही फारसं मिळायचं नाही, म्हणून त्यांनी खरं आपण आणि आपला भाऊ बलराम ह्याच्यासारखं सगळ्यांनी सुद्धा सुदृढ असावं ह्यासाठी तो लोणी आणि दही चोरायला लागला, म्हणून आपण त्याला माखन चोर म्हणतो. आणि तेच अगदी त्यांनी भूषण म्हणून मिरवलं आणि आपल्यासारखं सगळ्यांना धष्टपुष्ट केलं. आता कोथिंबीर टाकते, आणि हा काला श्रीकृष्णाचा काला असल्यामुळे ह्याची खरी गंमत ही हाताने कालवून खाण्यातच आहे, म्हणजे ते छान एकसर कालवून. आपला काला रेडी.
किती कलरफुल दिसतो, एकदम छान. आपला काला तयार झाला, गोपाळांनी गोड केला. चला आता घरच्या कृष्णाला नैवेद्य दाखवते आणि मग आपल्या गोपाळांसाठी घेऊन जाऊया. हो ना, येतीलच आता ते. हो. मावशी भूक लागली, लवकर काहीतरी द्या. मस्त होती ना दहीहंडी आजची. हो, खूप मजा आली. आता नेक्स्ट प्लॅन काय करूयात, कुठे जाऊयात? नाही काही नको, मला MUN ची तयारी करायची आहे. ओ, तर ते MUN का, मॉडेल युनायटेड नेशन्स, जो समिहनला गेला होता? हो तेच. ओ वाव, मी पण MUN मध्ये भाग घेतला होता. मी त्याच्यात जॉईंट क्रायसिस कम्युनिटीमध्ये न्यूझीलंडला रिप्रेझेंट करत होतो. मी ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहे. सो मी आणि 10 जणी मिळून आमच्या शाळेत एक MUN ऑर्गनाईज करत आहोत. मी USG म्हणजे अंडर सेक्रेटरी जनरल ऑफ फायनान्स आहे. बेसिकली मी MUNचे सगळे फायनान्सेस हँडल करते. या इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी टीमवर्क आणि कोलॅबोरेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. अरे वा, मस्त चाललंय तुमचं टीम बिल्डिंगचं डिस्कशन. ही घ्या आपली टीम बिल्डिंगची रेसिपी. हे टीम बिल्डिंगची रेसिपी कशी झाली? थांब सांगते. हे बघा, आता टीम बिल्डिंग म्हणजे ना, ह्याच्यात काय काय आहे बघा, खूप काय घातलेलं आहे. पोहे आहेत, मुरमुरे आहेत, ज्वारीच्या लाह्या आहेत, डाळिंब आहे, सफरचंद आहे, दाणे आहेत, डाळवं आहे, लोणचं आहे, दही आहे. हे सगळं मिक्स केलेलं आहे ह्याच्यात. त्यामुळे सगळे मिळून ह्याची एक टीम तयार झालेली आहे. आलं लक्षात? नाही. हां, काय आहे ना, हा आहे गोपाळकाला. ही आहे कृष्णाची आयडिया. बलराम आणि श्रीकृष्ण जेव्हा गायी चरायला घेऊन जायचे ना, तेव्हा ते जाताना बरोबर डबे घेऊन जायचे. पण समृद्ध घरातली जी मुलं होती ना, त्यांच्या डब्यात पक्वान्न असायची आणि बाकीच्या सगळ्या जणांमध्ये साधं जेवण असायचं. पण कोणामध्ये सुद्धा भेदभाव निर्माण होऊ नये म्हणून श्रीकृष्ण काय करायचा, तो सगळे पदार्थ एकत्र करायचा आणि त्याचा बनवायचा काला आणि ते सगळे मिळून वाटून खायचे. म्हणून त्याचं नाव पडलं गोपाळकाला. आता समजलं. हां, म्हणजेच तुमची युनिटी इन डायव्हर्सिटी अँड शेअरिंग इज केअरिंग. दोन्ही आलं की नाही याच्यात? हे घ्या. मला पण द्या. अरे, ह्याच्यावरनं तर मला माझे संस्कृतचे चिन्मय सरच आठवलंय. त्यांनी शिकवलं होतं की पुराण म्हणजे जुनं पुराण नाही, पण पुराण म्हणजे पुरा नवम भवती, म्हणजे जे जुनं असून पण नवीन माध्यमातून परत प्रस्तुत होत राहतं. म्हणूनच त्यात लिहिलेल्या 10,000 वर्षापूर्वीच्या गोष्टीही आज पण रेलेव्हंट आहेत. गोपाळ काळा गोड झाला, गोपाळांनी गोड केला. तुझ्या कान्हाच्या खोड्या अति गुंगुण जाते मती, धाकात ठेव त्या जरा, धाकात ठेव त्या जरा. ग यशोदे असेल तुझा तो हिरा, ग यशोदे असेल तुझा तो हिरा, ग यशोदे असेल तुझा तो हिरा.